हां ओके. फॉर्म्युले समजलेत. हां बरं, आता आपण बघा याच्यावर न्यूमेरिकल घेऊ. न्यूमेरिकल लिहा बरं. बरं लिहा. द रेडियस ऑफ स्पियर measured repeatedly produces the values of 5.63 meter, 5.54 meter, 5.44 meter, meter, and 5.35 meter. Determine first mean value, second mean absolute error, third relative error, and fourth percentage error. आलं का लक्षात? आपल्याला हे सर्व फॉर्म्युले वापरायचे आहेत. बघा आता याला आपण म्हणूया A1, याला म्हणूया A1, याला म्हणूया A2, याला काय म्हणणार बरं A3, याला म्हणणार A4 आणि याला काय म्हणणार A5. समजलं का? A1 5.63 मीटर आहे, A2 5.54 आहे, 5.44 आहे, 5.40 आहे, 5.35. आता यांचं आपल्याला पहिलं काय काढायची बरं मीन व्हॅल्यू. फर्स्ट मीन व्हॅल्यू, AM. आपल्याला हा फॉर्म्युला वापरायचा A1 प्लस A2 प्लस A3. किती रिडिंग्स आहेत रे? 5 रिडिंग्स आहेत. मग कितीने डिवाइड करणार सांगा बरं? 5ने डिवाइड करणार. आलं का लक्षात? मग या सर्वांची ॲडिशन करायची आहे. 5.63 प्लस
5.54 4 5.40 करा बरं काय ते ॲडिशन मला सांगा. डिवायडेड बाय 5 याची ॲडिशन सांगा किती येते ते. किती आले ॲडिशन आली कोणाची. $27.36 डिवायडेड बाय 5. ओके हीच आली का चेक करा बरं का. करेक्ट आहे. बरं आता 5ने डिवाइड करायचं आहे. हां 5ने जर डिवाइड केलं 5 5 जा दररोज टेबल म्हणत चला नाहीतर मॅथ्समध्ये आहे की नाही. हां तो आर्यभट्ट खालून जाईल 5 5 जा 36 अरे म्हणजे काय झालं. हां ओके 5 5 जा 25 किती आले 2 3 5 4 जा 20 किती उरले 3 डिव्हिजिबल आहे का 0 घेतला किती आलं 5 7 जा 35 बरोबर आहे का. 1 आला 0 घेतला नाही बस झाला आलं का रे नाही 1 घेतला 5 2 जा येते का पण बस झालं की नाही. 5.407 ही आली मीन व्हॅल्यू. बरं ही आली मीन व्हॅल्यू. बरं आता इकडे लक्ष द्यायचं. आता बघा आपला एक रूल असतो. काय रूल असतो समजून घ्या. जर कधी ॲडिशन करताना डिजिट पॉईंट नंतर जेवढे डेसिमल असतात तेवढेच डेसिमल आपण इथं लिहित असतो. पण हरकत नाही मी तुम्हाला याचे रूल जेव्हा होतील राऊंड ऑफचे तेव्हा आपण बघूया. पण आत्ता असंच राहू द्या ओके नाही. आपण सिंपल पद्धतीने सॉल्व करू पहिल्यांदा नंतर रूल्स वगैरे जेव्हा आपल्याला माहिती होतील तेव्हा आपण फॉलो करू. बघा आता बघा पहिलं आन्सर आलं का प्रत्येकाचं. बरं आता दुसरं आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे मुलांनो. दुसरं काय फाइंड आउट करायचं सांगा बरं. बरं मीन ॲब्सोल्यूट एररच्या आधी आपल्याला काय करावं लागेल माहिती आहे का इंडिव्हिज्युअल ॲब्सोल्यूट एरर फाइंड आउट करावं लागतील है ना. म्हणजे आपल्याला ही जी काही सेकंड आहे सेकंडमध्ये आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे पहिल्यांदा ॲब्सोल्यूट एरर इन ईच रीडिंग. ॲब्सोल्यूट एरर इन ईच रीडिंग फाइंड आउट करू आपण. बरं प्रत्येक रीडिंगमधली ॲब्सोल्यूट एरर डेल्टा A1 बघा AM किती बघा बरं 5.407. बघा आपल्याला माहिती आहे AM मायनस काय बरं A1 करायचं आहे बरोबर आहे का.
चला इकडे लिहिलं तरी चालेल. AM 5.407 5.407 मायनस किती आहे 5.63 5.63 सबट्रॅक्ट करा बरं. किती येतं मला सांगा. काय 5.63 इथं 0 घेतलं तरी चालेल. 5.630 हां करा बरं. काय तर मला सांगा. फाईव्ह पॉईंट 777.4440 एक अरे इथं 7 का घेतला आपण. एक मिनटं 0 नव्हता घ्यायला पाहिजे ना. असं काय करतात तुम्ही काय सांगतायत रे तुम्ही. हा 0 येतच नव्हता इथं. डायरेक्ट 6 घेतला ना. 3 उरला 6 घेतला. 5 7 जा 35 आणि नंतर 2 आला. 5.472 आला. आता करा. कारण इथं पूर्ण 4च्या पुढे. हा इकडे लक्ष द्या आता. हा लिहा 5.472. हा आता सबट्रॅक्ट करा. किती आता मला सांगा. हा निगेटिव्ह येईल पण निगेटिव्हचा आन्सर काय लिहायचं बाहेर. हा सांगा मग आता किती आलं. 0.158. हे बघा इकडे लक्ष द्या. असं आलं -0.158 असं झालं की नाही. म्हणजे काय आन्सर आलं ते काय लिहायचं 0.158. समजलं का. असं प्रत्येक काढा. किती रीडिंग किती काढायचे तुम्हाला असे 5. मला प्रत्येकाचा व्हॅल्यू द्या. डेल्टा A1 द्या, डेल्टा A2 द्या, डेल्टा A3 द्या, डेल्टा A4 द्या आणि डेल्टा A5 द्या. डेल्टा A2 आलं कोणाचं. किती आले डेल्टा A2. 0.068 बरोबर आहे का. हा पुढचं सांगा आता. 0.032. पुढचं सांगा.
0.0 हाँ A4 किती आहे 0.072 बरं आणि A5 सांगा 0. नीट कर 0.122 बरं आता बघा आपण हे काय काढले रे मुलांनो ॲब्सोल्यूट एरर काढलं बरोबर आहे का आपल्याला काय काढायचं आहे मीन ॲब्सोल्यूट एरर बघा मीन ॲब्सोल्यूट एरर म्हणजे डेल्टा ए एम या सर्वांची ॲडिशन करा डेल्टा A4 प्लस डेल्टा A5 डिवायडेड बाय 5 करा या सर्वांचं ॲडिशन करायचं आहे तुम्हाला किती आलं बरं 0.1482 लिहू का करायचं का चेक करायचं का एकदा 0.452 बरोबर आहे का हेच आहे का बरं आपण चेक करू थांबा इथं मी लिहितो 0.158 बघा मी डायरेक्ट माझ्याकडे वर्टिकल अरेंजमेंट आहे बघा बरं का हे बघा 8 + x 16 20 22 बरं 6 5 11 12 13 14 15 16 16 आणि 7 23 23 आणि 2 25 2 3 4 बरोबर आहे रे 0.452 झालं केलं का चेक डिवायडेड बाय 5 आता 5 ने डिवाइड करायचं 0. बरं आता बघा 0.0 445 9 परत काय घेतला बरं 2 हा परत 0 घ्या आणि 5 चोक 20 बरोबर आहे का हा डेल्टा ए एम आलं का हा आपलं दुसरं आन्सर आलं बरोबर आहे बरं आपल्याला काय नेक्स्ट फाइंड आउट करायचं सांगा बरं नेक्स्ट काय फाइंड आउट करायचं आपल्याला रिलेटिव्ह एरर आपल्याला फाइंड आउट करायचा आहे थर्ड रिलेटिव्ह एरर बघा रिलेटिव्ह एररचा काय फॉर्म्युला आहे डेल्टा ए एम अपॉन ए एम आता डेल्टा ए एम किती बघा बरं
0.0905 डिवायडेड बाय 5.472. बरं, आता इकडे लक्ष द्या. आता असं जेव्हा आपल्याला डिव्हिजन करायचं असतं त्यासाठी आपल्याला लॉग टेबल वापरायचा राहतो. काय वापरायचा राहतो? पण अजून आपण लॉग टेबल शिकलेलो म्हणून आता डायरेक्ट आपण उत्तर बरं, त्याचं उत्तर मी आता डायरेक्ट लिहितो. आपण जेव्हा लॉग टेबल शिकू त्यावेळेस ते सॉल्व करायचं आहे. 0.0165 असं ते रिलेटिव्ह एरर आहे. आणि फोर्थ, पर्सेंटेज रिलेटिव्ह एरर. काय फाइंड आउट करायचं आहे? पर्सेंटेज रिलेटिव्ह एरर. मग पर्सेंटेज रिलेटिव्ह एररचा फॉर्म्युला काय बरं? रिलेटिव्ह एरर मल्टिप्लाय बाय 100 म्हणजे 0.0165 इंटू 100ने मल्टिप्लाय केलं तर किती येतं? 1.65%. आलं का लक्षात? दिस इज पर्सेंटेज रिलेटिव्ह एरर. आलं का लक्षात? लिहून घ्या. बरं, टेक्स्टबुक आहे कोणाकडे? हां, दाखवा. आपण त्याच्यातलं एखादं घेऊ. हां, बोल. हां, मग जो शेवटचा 5 आहे की नाही त्याला राऊंड अप केला आणि तो 7 केला. आलं का लक्षात? हां, आपण फक्त अजून ते रूल्स नाही समजून घेतले आपण ना. बरं बरं, हे सॉल्ट एक्झाम्पल आहे. आता हे बघा, सॉल्ट एक्झाम्पल आहे. जर कधी इकडं लक्ष द्या, जर हा शेवटचा नंबर 5 किंवा 5 पेक्षा जास्त असेल तर हा याच्या आधीचा नंबर आपण राऊंड अप करतो. म्हणजे हा राऊंड अप केला तर याला 1.7% पण लिहिता येतं. आलं का लक्षात? हां, बरं. आता पुढे आपण बघूया. लिहा, इन ओहम्स एक्सपेरिमेंट, in Ohm's experiment, the values of unknown resistances were found to be लिया R1 equals to 6.12 ओहम, कॉमा करा 6.09 ओहम, कॉमा करा 6.22 ओहम,
त्याच्यानंतर आहे 6.15 ओहम, 6.15 ओहम. परत एकदा चेक करा. 6.12, 6.09, 6.22, 6.15 लिहिलं का? बरं. कॅल्क्युलेट फर्स्ट मीन व्हॅल्यू, सेकंड मीन ॲब्सोल्यूट एरर, थर्ड रिलेटिव्ह एरर, आणि फोर्थ पर्सेंटेज एरर इन धिस मेजरमेंट. बरं, आता मी काय केलं माहिती का? मागच्या वेळेस A1 A2 लिहिलं, रेजिस्टन्सला आपण काय लिहितो म्हणून इथं लिहिलं R1 R2 R3 आणि R4. किती आहेत रिडिंग्स? मग पहिल्यांदा आपण मीन व्हॅल्यू करता का फाइंड आउट? मी पहिले फॉर्म्युला लिहितोय बघा. मीन व्हॅल्यूला आपण काय म्हणणार आता इथं? R आणि M म्हणणार. समजतंय का रे? मीन व्हॅल्यू मग लिहा RM इक्वल्स टू R1 प्लस R2 प्लस R3 प्लस R4 डिवायडेड बाय काय करू सांगा? किती करू? 4. हा करा बरं सॉल्व. किती आलं? 6.145. बरं, हे किती आलं होतं ॲडिशन? 24.5 ना? 58 डिवायडेड बाय किती बरं? 4. बरं, तू 6ने डिवाइड नाही केलं ना? कारण 6ने डिवाइड केलं तू वेगळं येईल ना. 4नेच डिवाइड केलं होतं ना? बरं, तरी आपण काय चेक करायचं? हे बघा, याच्याच कुठेतरी मध्ये ते आन्सर असेल. हे आलं का लक्षात? 6.145 आहे म्हणजे आहे. जर कधी 5 आलं असतं किंवा 3 आलं असतं तर चेक केलं असतं आपण. समजलं? हेच आलं का प्रत्येकाचं? बरं, आता दुसरं काय फाइंड आउट करणार आहे? ॲब्सोल्यूट एरर फाइंड आउट करा बरं. दुसरा ॲब्सोल्यूट एरर फाइंड आउट करा प्रत्येक रिडिंगमधला. डेल्टा R1 फाइंड आउट करा. मीन रिडिंग मायनस R1, डेल्टा R2, नंतर डेल्टा R3, डेल्टा R4 आणि डेल्टा R5.
आले का सर्व रिडिंग आले? डेल्टा R1 किती आलं सांगा बरं? 0.025. R2 सांगा किती आलं? 0.055. तिसरं काय आलं? 0.0. चौथं काय आलं? किती? 0.00. पाचवं काय आलं? पाचवं नव्हतंच. मग आता मीन ॲब्सोल्यूट एरर सांगा. मीन ॲब्सोल्यूट एरर डेल्टा RM ही ॲडिशन केली का? ॲडिशन किती आली? 0 पॉईंट किती आली? बरं, 16/4 किती आलं? 0.04 आलं. बरोबर आहे का? अरे हा 1 डिव्हिजिबल आहे का? मग कसं डायरेक्ट 16 कसं घेशील तू? हा 1 घेशील. आलं का लक्षात? है ना? तू 0.04 × 4 कर ना, काय येणार बरं? अरे हे मल्टिप्लाय केलं हे उत्तर येतं की नाही? इकडे लक्षात ये. 0.4 × 4 जर केलं असतं तर आन्सर किती आलं असतं? 1.6. चुकीचं आहे ना ते? समजतं का? आणि तू जर कधी 0.04 × 4 केलं तरच 0.16 येतं. क्रॉस चेक पण करायचं आलं पाहिजे. आलं का लक्षात? त्याच्यामुळे हे 0.04 जर 0.04 करेक्ट आहे. 0.4 लिहिलं तर चुकीचं. 1 डिव्हिजिबल आहे का मला सांग? नाही. मग डेसिमल पॉईंट नंतर 1 घेतला, 1 डिव्हिजिबल नाही, परत 0 घेतला, मग 6 घेतला, मग 16 झाला. बरं, हा डेल्टा RM आला. बरोबर आहे का? आपल्याला काय फाइंड आउट करायचा पुढचा? नाही, रिलेटिव्ह एरर. रिलेटिव्ह एररचा काय फॉर्म्युला आहे? डेल्टा AM अपॉन काय बरं? AM न खाली आपल्याला काय लिहायचं? RM. डेल्टा RM अपॉन RM काय ते बघा. डेल्टा RM 0.04 डिवायडेड बाय RM किती आलेला आहे? 6.145. आता हे सुद्धा आपल्याला लॉग टेबलने रेसिप्रोकलने सॉल्व करता येतं. 0.04 अपॉन 6.14 145 ना, दिसतंय ना? बरं, आता हे जर तुम्ही डिवाइड केलं तर त्याचं उत्तर मी डायरेक्ट सांगतो तुम्हाला. इथनं 0.0065 येतं. 0.0065 येतं. हे आलं रिलेटिव्ह एरर. आणि फोर्थ पर्सेंटेज रिलेटिव्ह एरर. रिलेटिव्ह एरर मल्टिप्लाय बाय 100. 0.0065 × 100 म्हणजे 0.65% आलं आन्सर. दिस इज पर्सेंटेज रिलेटिव्ह एरर, किंवा फक्त पर्सेंटेज एरर लिहिलं तरी चालेल. पर्सेंटेज एरर लिहिलं तरी चालेल इथं.
बरं, याच्यातलं अजून एक अनसॉल्ड आहे, लिहा बरं. लिहा. in a workshop worker measures the length of a steel plate with a vernier caliper आपण एकदा नाव लिहिलं होतं बघा, हे आठवतं का रे? डायरेक्ट मेजरमेंट इन्स्ट्रुमेंटमध्ये नाव लिहिलं होतं आपण हे. ओके. वर्नियर कॅलिपर्स हॅव्हिंग लिस्ट काउंट 0.01 सेंटीमीटर. पुढे लिहा. फॉर सच मेजरमेंट्स of the length yielded the following values. लिया. 3.11 सेंटीमीटर, 3.13 सेंटीमीटर, 3.14 सेंटीमीटर and 3.14 सेंटीमीटर. double. Find the first mean length, second mean absolute error, third relative error, आणि फोर्थ काय लिहिणार? पर्सेंटेज एरर. येईल का सॉल्व करता? करा बरं, प्रत्येकाने आता सॉल्व करा.
बरं मीन व्हॅल्यू आली का? मीन व्हॅल्यू L1 प्लस L2 प्लस L3 प्लस L4 अपॉन 4. बोला मीन व्हॅल्यू किती आली मुलांनो? 3.13 सेंटीमीटर. बरोबर आहे. बरं आता ॲब्सोल्यूट एरर फाइंड आउट करा बरं. डेल्टा L1 डेल्टा L2 डेल्टा L3 डेल्टा L4. पहिल्या रिडिंगमध्ये, दुसऱ्या, तिसऱ्या. बरं झालंय का? बरं काय आलं मला सांगा उत्तर. डेल्टा L1 किती आलं सांगा? 0.02 आलं असेल. बरोबर आहे का? L2 किती आलं? 0.00. नंतर हे किती आलं? 0.01. हे पण 0.0. बरं आता ॲब्सोल्यूट डिवायडेड बाय 4 किती आलं हे? 1 2 3 4. 0.04 डिवायडेड बाय 4 असं झालं का रे? 0.04 अपॉन 4
किती आलं मग 0.01. हे 4च आलं येणार आहे. मग आलं डेल्टा एल. बरोबर आहे. आता आपल्याला काय काढायचं आहे, रिलेटिव्ह एरर. डेल्टा एल एम अपॉन एल एम 0.01 डिवायडेड बाय 3.13. बरं, आता याचं तुम्हाला रेसिप्रोकल फाइंड आउट करायचं राहतं लॉग टेबलमध्ये, म्हणजे डायरेक्ट याच्या रेसिप्रोकलची व्हॅल्यू दिलेली असते. ओके, बरं. पण आता आपण डायरेक्ट याची आन्सर काय, 0 पॉईंट किती आहे, 0.0032 आहे. आणि पर्सेंटेज रिलेटिव्ह एरर मल्टिप्लाय बाय 100 म्हणजे 0.0032 इंटू 100 आणि ते आन्सर येतं 0.32%. हे आलं पर्सेंटेज एरर. आले का लक्षात? ओके, हे रिलेटिव्ह एरर आलं. हे डेल्टा एल एम आणि हे एल एम. बरं, समजलं काय कसे सॉल्व करायचे? ओके, बरं. आता आपण पुढचा जो टॉपिक आहे ते बघू, कॉम्बिनेशन ऑफ एरर. कॉम्बिनेशन ऑफ एरर काय आहे ते समजून घ्या. आता हे झालं प्रत्येकाचं लिहून. काय रे, काय म्हणतोस? काय लिहायचं बाकी होतं? कोणाचं लिहायचं बाकी आहे? कोणते 2? काय रे, पाहिजे का तुला? घे. काय राहिलंय? अरे काय रे, इतकं सोपं आहे तू म्हणतो राहिलं माझं. बरं, आता इकडे लक्ष द्या. कॉम्बिनेशन ऑफ एरर. बघा, एखादी क्वांटिटी, 2 सेम क्वांटिटींची सम किंवा डिफरन्स असेल आणि प्रत्येक क्वांटिटीची एक आपली मेजरमेंट करताना एरर असेल. ओके, तर तो एरर कसा फाइंड आउट करायचा? तर असे 4-5 प्रकारचे एरर आहेत. पहिला आहे एरर्स इन सम अँड डिफरन्स. दुसरा आहे एरर्स इन द प्रोडक्ट. थर्ड आहे एरर्स इन द डिव्हिजन. फोर्थ है errors due to the power in the measured quantity. Errors due to power in the measured physical quantity, in the physical quantity.
बघा पॉवर म्हणजे काय, रेस टू काही नंबर असेल तर, तेव्हा एरर ड्यू टू पॉवर इन द फिजिकल क्वांटिटी. पॉवर्स म्हणजे काय, सपोज एखादी फिजिकल क्वांटिटी अशी आहे x⁴ आहे, ही याला म्हणतात पॉवर. या पॉवरमुळे सुद्धा एरर इंट्रोड्यूस होणार आहे. तो कसा होणार आहे ते आपण बघूया. आलं का लक्षात. पॉवर म्हणजे काय, रेस टू द पॉवर, सम मेजर्ड व्हॅल्यू हॅज रेस टू द सुटेबल पॉवर. मग त्या पॉवरचं काय बरं एरर ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, त्याचा फॉर्म्युला आहे. बरं आता 1 बाय 1 बघा. एरर्स इन सम अँड, हे लिहून घेतलं का तुम्ही, लिहून घ्या, मग आपण एक एक समजून घेऊ. errors in sum and difference, errors in the product, errors in the division, errors due to the power in measured quantity. हाँ physical quantity. बरं झालं लिहून. हां बरं आता पुढे बघा. पहिलं आपण बघूया एरर्स इन सम. एरर्स इन सम, सपोज एक फिजिकल क्वांटिटी है z इज इक्वल्स टू ती ही जी z आहे इट इज द सम ऑफ टू फिजिकल क्वांटिटी a प्लस बी. बघा इकडे लक्ष द्या. z इज इक्वल्स टू a प्लस बी. आलं का लक्षात. असं ते म्हणजे आपण असं समजूया टोटल मास इज द सम ऑफ टू मासेस, असं काहीतरी आहे. समजलं का. सर्व फिजिकल क्वांटिटी आहेत, समजलं असं. तर बघा सपोज इन द मेजरमेंट ऑफ ए ॲब्सोल्यूट एरर इज प्लस मायनस डेल्टा ए. बघा इन द मेजरमेंट ऑफ A, absolute error is plus minus delta A. आलं का लक्षात. किंवा असं लिहिण्यापेक्षा एकदम सिंपल लिहू आपण. चला एवढं स्टेटमेंट का लिहायचं, आपण एकदम सिंपल लिहू म्हणजे आपल्याला तेच कॅरी करणार आपण. बघा प्लस मायनस डेल्टा ए इज द ॲब्सोल्यूट एरर इन द मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटी ए. बर प्लस मायनस डेल्टा बी इज द ॲब्सोल्यूट एरर इन द मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटी काय बरं बी. आलं का लक्षात. हे तेच आहे बरं का स्टेटमेंट. ॲब्सोल्यूट एरर इन द मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटी बी म्हणजे ए आणि बी काय बरं फिजिकल क्वांटिटी आहे.
समजलं का? सपोज आता ए आणि बीचा रिझल्ट काय आहे बरं? झेड. तर सपोज प्लस मायनस डेल्टा झेड इज द कॉम्बिनेशन ऑफ ॲब्सोल्यूट एरर. आलं का लक्षात? म्हणजे ह्या दोघां मिळून झेडमध्ये पण एरर येणार आहे की नाही? मग बघा, प्लस मायनस डेल्टा झेड इज कॉम्बिनेशन ऑफ ॲब्सोल्यूट एरर ड्यू टू ए मेजरमेंट ऑफ ए अँड बी. आलं का लक्षात? डेल्टा झेड इज द कॉम्बिनेशन ऑफ ॲब्सोल्यूट एरर या दोघांच्या कॉम्बिनेशनमुळे प्लस मायनस डेल्टा झेड हा काय बरं? कॉम्बिनेशन ऑफ एरर आहे. समजतंय का? मग आपण ही क्वांटिटी कशी लिहिणार? इकडे लक्ष द्या. आता याच्यात जर आपण हे एरर सहित लिहिलं, कसं येणार? झेड प्लस मायनस डेल्टा झेड इज इक्वल्स टू ए प्लस मायनस डेल्टा ए प्लस बी प्लस मायनस डेल्टा बी. समजलं का रे काय लिहिलं मी? सांगा बरं. म्हणजे विथ द एरर ह्या क्वांटिटी लिहून टाकल्यात है ना. म्हणजे ए मेजर करताना प्लस मायनस डेल्टा ए आहे, बी मेजर करताना प्लस मायनस डेल्टा बी आहे ना. तर कॉम्बिनेशन ऑफ एरर झेड मेजर करताना किती येणार बरं? प्लस मायनस डेल्टा झेड. राईट ना. आता इकडं बघा, हां, झेड प्लस मायनस डेल्टा झेड इज इक्वल्स टू ए आणि बी पहिल्यांदा लिहून टाकतो बरं का रे मी. ए प्लस बी प्लस मायनस डेल्टा ए प्लस मायनस डेल्टा बी. समजलं का काय केलं? बरं, आता इथं मी ए प्लस बीची व्हॅल्यू काय टाकणार आहे माहिती आहे का? इथं झेड टाकणार आहे. चालेल का? है ना. इथं मी एक सबस्टिट्यूट करतोय, पुट ए प्लस बी इक्वल्स टू झेड. बरोबर आहे. मग बघा काय येते आता. झेड प्लस मायनस डेल्टा झेड, याला मी टाकलं झेड प्लस मायनस डेल्टा ए प्लस मायनस डेल्टा बी. हा झेड इकडे आला तर काय होईल रे? मायनस होईल की नाही? झेड मायनस झेड काय होईल बरं? 0. येतं का लक्षात? म्हणजेच हे बघा, हा इकडं झेड आला, झेड मायनस झेड प्लस मायनस डेल्टा झेड इज इक्वल्स टू प्लस मायनस डेल्टा ए प्लस मायनस डेल्टा बी. झेड मायनस झेड 0 न लिहिला तरी चालेल. बरोबर आहे का रे? हा झेड गेला म्हणजे काय आलं सांगा रे? प्लस मायनस डेल्टा झेड इज इक्वल्स टू प्लस मायनस डेल्टा ए. बरं, आता प्लस मायनस डेल्टा झेडच्या 4 व्हॅल्यू निघतात इथनं. 4 पॉसिबल व्हॅल्यूज ऑफ डेल्टा झेड. कोणत्या कोणत्या बघा? बघा, 4 पॉसिबल व्हॅल्यूज. बघा, 4 पॉसिबल व्हॅल्यूज ऑफ प्लस मायनस डेल्टा झेड. पहिली समजता का रे? 4 पॉसिबल व्हॅल्यू निघणार आहेत प्लस मायनस डेल्टा झेडच्या. पहिली प्लस डेल्टा ए प्लस डेल्टा बी है ना. पहिली व्हॅल्यू कोणती बरं? प्लस डेल्टा ए प्लस डेल्टा बी. दुसरी व्हॅल्यू काय येणार आहे? प्लस डेल्टा ए मायनस डेल्टा बी. तिसरी व्हॅल्यू काय येणार आहे? मायनस डेल्टा ए प्लस डेल्टा बी. आणि चौथी व्हॅल्यू काय येणार आहे? मायनस डेल्टा ए मायनस डेल्टा बी. दीज आर द 4
पॉसिबल व्हॅल्यू ऑफ डेल्टा झेड. समजतंय का? ओके. बरं, पण हा जो कॉम्बिनेशन ऑफ एरर आहे, कॉम्बिनेशन ऑफ एरर शुड ऑलवेज बी कन्सिडर्ड मॅक्झिमम. या चारींपैकी जो सर्वात मॅक्झिमम आहे तोच एरर कन्सिडर केला जातो. आलं का लक्षात? ओके. म्हणजे या चारींमध्ये द मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ ॲब्सल्यूट एरर शुड बी कन्सिडर ॲज कॉम्बिनेशन एरर. आलं का लक्षात? बघा, मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ absolute error should always be considered आलं का लक्षात? मग काय असणार आहे? प्लस मायनस डेल्टा झेडची व्हॅल्यू काय घेणार आपण? बघा, ही सर्वात मॅक्झिमम आहे. दिसतंय का तुम्हाला? दिसतंय का? मग ती काय घेणार? डेल्टा ए प्लस डेल्टा बी. समजतंय का मला सांगा? म्हणजे आपण याच्यामध्ये जो काही एरर टाकणार आहोत तो काय असणार आहे? या दोघांची ॲडिशनच टाकणार आहे. है ना? ह्या सर्व मिनिमम आहेत. सर्व व्हॅल्यू काय आहेत बरं? स्मॉल आहेत. सर्वात मॅक्झिमम कोणती आहे? पहिलीच आहे, डेल्टा ए प्लस डेल्टा बी. म्हणजे कॉम्बिनेशन ऑफ सम एररमध्ये काय घेणार बरं? याचा इंडिव्हिज्युअल एरर आणि याचा इंडिव्हिज्युअल एररचं काय करायचं? नेहमी ॲडिशन करायचं. समजलं का? लिहून घ्या मग आता.
बरं, आता इकडं एरर्स इन द डिफरन्स बघा. एरर्स झालं काय बघा. अरे 2 मिनिटाचं काम आहे, इथं फक्त सबट्रॅक्शन करायचं आहे फक्त. बघा हे बघा, एरर्स इन द डिफरन्स. अजून काय रे. बरं बघा, आता इकडे लक्ष द्या प्रत्येकाने. एरर्स इन डिफरन्स बघा. सपोज झेड इज इक्वल्स टू, सपोज झेड इक्वल्स टू ए मायनस बी ए प्लस मायनस डेल्टा ए ॲब्सल्यूट एरर इन द मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटी ए प्लस मायनस डेल्टा बी ॲब्सल्यूट एरर इन द बी आणि प्लस मायनस झेड कॉम्बिनेशन ऑफ ॲब्सल्यूट एरर आहे. तर बघा परत आपण याच्यात ते यांचे एरर ॲड केले. झेड प्लस मायनस डेल्टा झेड, ए प्लस मायनस डेल्टा ए मायनस बी प्लस मायनस डेल्टा बी. आता इकडं बघा, आपण इथं बघा, आपण इथं हा जो आहे ए मायनस बी, हे बघा ए मायनस बी परत प्लस मायनस डेल्टा ए मायनस डेल्टा मायनस मल्टिप्लाय बाय प्लस मायनस असेल मायनस मायनस प्लस, म्हणजे ह्याच 2 व्हॅल्यू येणार आहे परत. समजतंय का? हे बघा, ए मायनस बी प्लस मायनस डेल्टा ए ॲज इट इज, ए मायनस प्लस डेल्टा बी ॲज इट इज. समजलंय? काय फरक पडला? फक्त फरक काय पडेल, इथं वरती मायनस लिहायचं नाही तर खाली प्लस लिहायचं, बस एवढंच. आलं लक्षात ना? आलं की नाही? याच्यानंतर ही स्टेप लक्षात आली का मला सांगा? ए मायनस बी प्लस मायनस डेल्टा ए मायनस इंटू प्लस मायनस डेल्टा बी प्लस मायनस डेल्टा बीच होणार आहे. समजले की नाही? हो की नाही? इकडं बघ, आता परत इकडं बघ. हे बघ, मायनस मल्टिप्लाय बाय प्लस काय होईल? मायनस 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 काय होईल बरं? प्लस. आता समजलं का? तसंच इथं पण होईल. हे बघा, मायनस क्या रे बरं जाऊ द्या. डेल्टा ए मायनस प्लस डेल्टा बी मायनस प्लस मायनस प्लस. आणि इथं बघा, पुट ए मायनस झेड इक्वल्स टू, हे बघा ए मायनस झेडची व्हॅल्यू काय टाकली? झेड टाकली. झेड इकडं आला, झेड मायनस झेड कॅन्सल झाला. प्लस मायनस डेल्टा झेड किती आलं? प्लस मायनस डेल्टा ए मायनस प्लस डेल्टा बी. याच्या परत किती व्हॅल्यूज तयार होतील? 4 पॉसिबल व्हॅल्यूज ऑफ प्लस मायनस डेल्टा झेड, ह्याच चारीच्या चारी. अगेन मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ ॲब्सोल्यूट एरर शुड बी कन्सिडर. म्हणजे जरी डिफरन्स असेल तरी सुद्धा कॉम्बिनेशन ऑफ एररची काय केली जाते बरं? समच केली जाते. म्हणजे आयदर सम असो किंवा डिफरन्स असो, इंडिव्हिज्युअल एरर्स आर ऑलवेज ॲडेड. आलं का लक्षात? आता समजलं? लिहा मग. हे एरर्स इन डिफरन्स लिहायचं आहे बरं का. हां, ते प्लस होतं आहे काय बरं? मायनस आहे. डिफरन्स म्हणजे काय? मायनस. लिहा आता. हां, मग ए मायनस बी इक्वल्स टू झेड आहे ना इथं का? हां, इथं बरोबर. ए मायनस बी आहे. ए मायनस बी, व्हेरी गुड. आता काही डिफिकल्टी?
बरं, या सर्वांचा रिझल्ट काय निघाला माहिती का? बघा, इन सम अँड डिफरन्स individual absolute error should always be added. Individual absolute error should always be added. बघा, ही या दोघांची पंच लाईन आहे. बघा, ही पंच लाईन आहे, समजलं का? सम असो किंवा डिफरन्स असो, इंडिव्हिज्युअल ॲब्सोल्यूट एरर काय केले जातात? नेहमी ॲडच केले जातात. समजलं का? ओके, चालेल. हे सर्व लिहून घ्या. मग याच्या पुढचा टॉपिक आपण नेक्स्ट लेक्चर उद्या आहे का आपलं? नेक्स्ट वीकला बघू आपण. हा, लिहून घ्या बरं का प्रत्येकाने.